गौतम बुद्ध यांच्या पौर्णिमेनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी उपस्थित तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या हॅट्रिक आमदार मंदाताई म्हात्रे, आमचे सहकारी महाराष्ट्र प्रदेश राज्याचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अनिलभाई कौशिक, आमचे सहकारी वाशी मंडळचे अध्यक्ष विकास रोटेजी, आमचे आदरणीय नाथा सरगर काका असतील, कुलकर्णी काका, परांजलीजी, आमचे सहकारी प्रताप भोसकरजी, राखीताई पाटील, ॲडव्होकेट मंगेशजी, प्रवीण भगत आणि खासकर आमचे मित्र उन्मेशजी असतील, खत्रीजी असतील, या ठिकाणी उपस्थित आमच्या अंधानसरे मॅडम उपस्थित आहेत, मालतीजी आहेत आणि सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी उपस्थित सेक्टर वॉर्ड क्रमांक 64 मधील सर्व सन्मान्य नागरिक आणि खासकर मंदाताईवरती प्रेम करणारे त्यांचे चाहते फॅन, आज आपण पाहतो की अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्षातून आपल्याला आमदार निधी काय, आमदार निधीवरती एक प्रश्नचिन्ह असायचा। आपल्याला कधीतरी खासदार निधी कुठेतरी दिसायची, परंतु खऱ्या अर्थाने आमदाराचा फंड शहरामध्ये आणि उपयोगी ठिकाणी वापरण्यात येतो, हीच मुळात लोकांची जी संकल्पना होती ते पूर्ण करण्याचं काम ताई आपण केलेलं आहे। कारण आपण हे सुनियोजित शहर आहे, महानगरपालिकेच्या माध्यमातून सगळीच कामं होत होती, परंतु त्यावेळेला काहीतरी कामं जी महानगरपालिका करू शकत नव्हती परंतु ते आमदार फंडातून करता येतात, हे आपल्याला गेल्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये जाणीव करून देण्याचं काम मंदाताई आपण करून दिलं, त्याबद्दल मी नागरिकांच्या वतीने सर्वप्रथम आपले आभार मानतो। कालच आता काही बॅनर्स फाडले असं आमच्या निदर्शनात आलं, परंतु मी एक आपल्याला निश्चितपणे एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्यांची इच्छा आहे त्यांनी जीवित माणसाची लढावं, आम्ही लढण्यासाठी सक्षम आहोत आणि ओपन उभा इथे मी ओपन चॅलेंज करतो सगळ्यांना की बॅनर म्हणजे आपण एक जीवितहीन ज्याच्यामध्ये जीव नाही असा बॅनर असतो, ते फाडण्याचं धाडस जर त्यांनी कोणी केलं असेल तर माझा 100% त्यांना चॅलेंज आहे की त्यांनी आमच्याशी ओपन लढावं, वैचारिक लढाई असावी। या ठिकाणी विचाराच्या लढाईतून आज ताईने सिद्ध करून दाखवलेलं की लोकांच्या कामं कशी करता येतात, आपण लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो, हे करण्याचं काम मंदाताईने केलेलं आहे। काही लोक काही वल्गना करतात की नगरसेवकाची कामं, अहो तुम्ही सक्षम नव्हता म्हणून आमदाराला काम करावे लागलेत, माझं त्याच्यावरती प्रत्युत्तर आहे। जर तुम्ही लोकांची जर कामं योग्य प्रकारे तुमच्याकडे प्रशासन होतं, संपूर्ण राज्याच्या यंत्रणा होत्या, तर त्यावेळेला तुम्ही कामं केली असती तर आज आम्हाला ताई प्रलंबित कामं करण्याचं भाग्यही लाभलं नसतं। आपल्यापेक्षा माझी विरोधकांना एकच विनंती आहे की त्यांनी आमच्यापेक्षा 2 चांगली कामं लोकोपयोगी करावी, जेणेकरून लोकांचं हित व्हावं आणि लोकांनी जो विश्वास तुमच्यावरती किंवा कोणावरती दाखवला असेल त्याला जर तुम्हाला पार्थ ठरायचं असेल तर बॅनर फाडून काम होणार नाही, कोणाला ऑब्स्टेकल निर्माण करून, कोणावरती अत्याचार करून, भानगडी करून, मारामारी करून तुम्हाला काही सिद्ध होणार नाही। कारण आपण डेमोक्रेसीमध्ये जगतो। 3 दिवसापूर्वीचं उदाहरण तुम्ही पाहिलं असेल, देशाच्या जगाच्या पाठीवरती एक चूक पाकिस्तानने केली आणि त्याला किती भोगावी लागली, ते पण फक्त 2 दिवस आणि 3 दिवस। जर त्या युक्रेन आणि रशियासारखं जर युद्ध चाललं असतं तर मला वाटतं पाकिस्तान नकाशावरती पण दिसला नसता, 100% दिसला नसता। कारण ती सक्षमता माननीय पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, राष्ट्रपती महोदय असेल आणि खासकर तिन्ही फोर्सेस आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, ते जे आपले जनरल, ॲडमिरल आणि एअर चीफ मार्शल आहेत त्यांनी जो धाडस दाखवलेला आहे आणि नागरिकांनी ही भूमिका घेतलेली आहे। परंतु या ठिकाणी भयाड काम करण्याचं काम, रात्रीच्या अंधारी करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांनी निश्चितपणे आपलं आत्मपरीक्षण करावं। तुम्हाला बॅनर फाडण्याचा टाइम का आला, तुम्हाला ही का बुद्धी सुचली की तुम्हाला बॅनर फाडावा लागतोय, तुम्हाला त्या माणसाचा चेहरा आवडत नसेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा 2 कामं चांगली करा आणि तुमचे मोठे बॅनर लावा। बॅनर ताईंनी कधीच लावले नाही, परंतु या ठिकाणी आमची इच्छा असते की जर आम्ही काम केलं, कारण आता तुम्ही पाहिलं असेल फॉल्स नॅरेटिव्ह एजेंडा असतो, काम करायचं नाही आणि काम केलं दाखवायचं, एखाद्या विचारात कोणतरी पाठपुरावा करत असतो, परंतु ज्या दिवशी काम पूर्तता होण्याचा टाइम येतो त्यावेळेला नारळ फोडायला बाकी मोकळे असतात आणि दुसरं कामच नाही काही। एक कलमी कार्यक्रम, दुसऱ्यांनी केलेल्या कामाचा पाठपुरावा
संपत आला, नारळ फोडायचा टाइम बरोबर ते साधतात आणि ते पण सकाळी सकाळी नारळ फोडणार. लोकांमध्ये येऊन फोडा, जाहिरात करून फोडा, सगळ्यांना सांगून फोडा. आता आम्ही बॅनर लावले, आम्ही येतोय म्हणून सांगितलं, पॅम्पलेट वाटले, आम्ही येतोय, आम्हाला थांबवा. बॅनर फाडून काही सिद्ध होणार नाही. पुन्हा एकदा ताई तुमची घोडदौड, आम्ही सर्व 100% तुमच्या बरोबर आहोत. 100% तुमच्या विचारांच्या बरोबर आहोत, तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही ज्या ज्या गोष्टीची ज्या ज्या पावलं तुम्ही उचलाल, मी 100% सांगतो. जेवढी लोक आपल्याला 1000 लोक नको आहेत, 10 बस. 10 न हटणारे पाहिजे, 100 फुटणारे नको. आणि हे त्यांच्याबरोबर का थांबलेलं आहे त्याचा कोणी विचार केला का कधी? ताईच्या बरोबर जी लोक आलेली आहेत, जी लोक आहेत, ते कुठलाही स्वार्थ नाही, कुठलाही प्रलोभन नाही. तुम्हाला हे देणार, ते देणार, तुमचं हे वाचवणार तर तुम्ही या. ही भूमिका ताईची कधीच नव्हती. म्हणून ताईवरती प्रेम करणारी लोक सदैव ताईच्या बरोबर आहेत. ताईचे विचार भारतीय जनता पार्टीच्या विचारांच्या बरोबर आम्ही सदैव राहू. आणि ताई, आपण ह्याच्यापेक्षा मला वाटतं आठवड्याला एक नारळ फुटला पाहिजे आपल्याकडे. आणि सगळ्यात महत्वाचं, आता ताईने सुशोभीकरण, आपल्या सेक्टर 9चं जे शिशोर आहे, जुगाव चौपाटी ज्याला आपण म्हणतो, त्याच्याही सुशोभीकरणचा विषय मांडण्यात आलेला आहे. त्याचा पाठपुरावा चालू आहे. हे मी का तुम्हाला सांगतोय की उद्या पाठपुरावा होणार आणि कोणतरी येणार, म्हणजे फांदी कावळा बसायला आणि फांदी तुटायला. परंतु हे तुम्हाला सांगतो की आम्ही ते चालू केलेलं आहे. त्या ठिकाणी जेटी आहे, ती जुगावातली जेटी जुगाव तिकडे आहे, पण जेटी सेक्टर सर्व प्लॅन पण आला एमपीडीसी कडून, सेक्टर सागर विहारचा प्लॅन